सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय 8 जीवनाचा शेवट खरी परीक्षा ओबी 200 ते 250. जीवन आणि मृत्यू यामधला मार्ग साधा नाही. श्रीकृष्ण सांगतात दोन मार्ग आहेत, एक प्रकाशाचा आणि एक अंधाराचा. जो योगी ज्ञान आणि भक्तीने उजळलेला आहे तो प्रकाशाच्या मार्गाने जाऊन पुन्हा जन्म घेत नाही. ना तरी साखरेचा मागोता बुद्धिमंतपणे हे करिता, परी ऊस नव्हे पंडू सुता जिया परी. अथवा ऊसाची साखर झाल्यावर कितीही बुद्धिमान असला तरी जसा साखरेचा ऊस करता येत नाही. लोहाचे कनक चाहले हे एके परिसेंची केले, आता आणि कैचे ते गेले लोहत्व आणि परिसाच्या स्पर्शाने लोखंडाचे सोने झाले. आता जगात असा दुसरा कोणता पदार्थ आहे की जो त्या सोन्याला पुन्हा लोखंड करेल? म्हणून तूप होऊन मागवते जेवी दूधपणाने चुनरुते, देवी पावनी अजयांते पुनरावृत्ती नाही. म्हणून ज्याप्रमाणे दुधाचे तूप झाल्यावर पुन्हा त्या तुपाला दूधपणा खात्रीने येत नाही, त्याप्रमाणे परमात्मा स्वरूपास मिळाल्यावर पुन्हा पुनर्जन्म नाही. ते माझे परम साचो कारे निजधाम, हे अतोवंट तुझ परम लावीच असे जे स्वरूप ते माझे स्वतःचे खरे श्रेष्ठ ठिकाण आहे. ही माझ्या अंतरंगातील अत्यंत गुप्त गोष्ट तुला सांगितलेली आहे. यत्र काले त्ववृत्ती मानिवृत्ती चैव योगिना प्रयाता यांती तकालम वक्ष्यामी भरतवर्षम. हे भरत श्रेष्ठा, योगी पुरुष कोणत्या काली मेल्यावर पुन्हा जन्माला येत नाहीत आणि पुन्हा जन्माला येतात तो काल मी तुला सांगतो. ते विंची आणि केही एक प्रकारे हे जाणता हे सोपारे, तरी देह सांडून तिनी ओसरे जियत मिळती योगी. तसेच आणखी एका प्रकाराने सोप्या पद्धतीने हे जाणण्यायोग्य आहे. योगी लोक देह त्यागानंतर ज्या स्थितीला प्राप्त होतात ते माझे निजधाम अथवा अवचटे से घडे, जे अनवसरे देह सांडे तरी मागोते निघडे देहासीची. अथवा अकस्मात असे घडते की योग्याचा देह अयोग्य काली पडला तर त्याला पुन्हा जन्माला यावे लागते. म्हणून काळे शुद्धी जरी देह ठेविती, तरी ठेवित खेव ब्रह्माची होती. एधवी अकाळी तरी येती संसारा पुढती. म्हणून योग्यांनी योग्य काली जर देह ठेवला तर ते देह ठेवता क्षणीच ब्रह्मरूप होतात आणि अयोग्य काळी देह ठेवला तर ते पुन्हा संसारात येतात. तैसे आयुच्या आणि पुनरावृत्ती या दोन्ही अवसरा अधीना हाती, तोची अवसरू तुझ प्रती प्रसंगे सांगो. याप्रमाणे मद्रूप होणे अथवा जन्म मरणाच्या फेऱ्यात सापडणे या दोन अवस्था कालाधीन आहेत. प्रसंग आला म्हणून तो काल तुला सांगतो. तरी एकेका सुभटा पातलिया मरणाचा माझीवटा, पानसिया फुललिया वाटा निघती अंती. तर अर्जुन ऐक, मरणकाल आला असता शेवटी पंचमहाभूते आपापल्या मार्गाने चालू लागतात. हे सावरी पडेला प्रयाण काळी, बुद्धी ते भ्रमून गिळी स्मृतू नवे आंधळी न मरे मनम. अशा प्रयाणकाळी ज्या योग्याची बुद्धी भ्रमाने गिळली जात नाही, स्मरणशक्ती आंधळी होत नाही आणि मनही मरत नाही. हा चेतनावर को आघवा मरणी दिसे टवटवा, परी अनुभवाली या ब्रह्मभावा गवसनी होऊन. असा मन बुद्धी वगैरे इंद्रियांचा समुदाय मरणकाळी त्याचा टवटवीत असून जो योगी अनुभवाने अनुभवलेला ब्रह्मभाव जागृत ठेवतो, ऐसा सावधा समभाव आणि निर्वाण वेदी निर्वाहो. हे तरीच घडे जरी सावाओ अग्नीचा आधी. याप्रमाणे हा बुद्धी आधीचा समुदाय सावध असणे आणि तो सावधपणा मरेपर्यंत टिकणे हे जर अग्नीचे साह्य असेल तरच घडेल. पहा पावारे न का उदके, जे दिव्यांचे दिवे पण झाके
ते असतीच काय देखे दिठी आपुली. असे पहा की वाऱ्याने किंवा पाण्याने दिवा मालवला गेला तर दृष्टी चांगली असूनही जवळ असलेली वस्तू दिसते का? दिसे देहांतेचे निमिषण वाते, देह अंतर्बाहेर श्रीमांते. ते विजोनी जाय उचिते अग्नीचे ते. त्याप्रमाणे देहपाताच्या वेळी होणाऱ्या त्रिदोषाने अंतर्बाह्य देह कफाने व्यापला असता अग्नीचे तेज विझून जाते. ते वेळी प्राणासी प्राण नाही, तेत बुद्धी असोनी करील काही. म्हणून अग्निबिन देही चेतना न थरे. अशा वेळी प्राणशक्ती राहत नाही, जिथे बुद्धी असून काय करणार. म्हणून अग्नी वाचून देहात चेतना राहत नाही. अगा देहींचा अग्नी जरी केला तरी देह नवे चिखलूला. माया आयुष्य वेळू आपला अंधारे गिवसी. अरे जर देहातील अग्नी गेला तर तो देह नसून ओला चिखल आहे. अशा वेळी आपला आयुष्यकाळ हा व्यर्थच, अंधारात साचपल्यासारखा तो घालवत असतो. आणि मागील स्मरण आगवे, ते तेने ओसरे सांभाळावे. मग देह ते चुनी मिळावे स्वरूपी की. आणि मागे केलेल्या अभ्यासाचे स्मरण अंतकाळाच्या वेळी सांभाळून ठेवून देह टाकून स्वस्वरूपी मिळवायचे. तया श्लेमांचे चिखली चेतनाची बुडवणी गेली. तेथ मागेली पुढली हेठेली आठवण सहजे. पण देहातील कफरूपी चिखला तो चेतनाच उडून गेलेली असते, म्हणून तेथे पूर्वोत्तर गोष्टींची आठवण राहत नाही. म्हणून आधी अभ्यास जो केला तो मरण न येताची निमून गेला. तैसे ठेवणे दिसता मालवला दीपू हातीचा. त्यामुळे मरणाच्या अगोदरचा जन्मभर केलेला तो अभ्यास असतो, तो ठेवलेली वस्तू सापडण्यापूर्वी दिवा जसा विझावा त्याप्रमाणे नाश पावतो. आता सो हे सकळ जान पाण्यानासी अग्निमूळ. तया अग्नीचे प्रयाणी बळ संपूर्ण हाती. आता हा सर्व विचार राहू दे. सारांश ज्ञानाला अग्नी हे मूळ आहे. त्या अग्नीच्या मरणकाळी संपूर्ण सहाय्य असावे. अग्नि ज्योतिर्हा शुक्ल षण्मासा उत्तरायणम तत्र प्रयाता गच्छति ब्रह्मविदो जना. अग्नी, ज्योती, दिवस, शुक्ल पक्ष आणि उत्तरायणचे 6 महिने ह्यात मृत झालेले ब्रह्मोपासक लोक ब्रह्मपदाला क्रमाक्रमाने पोहोचतात. आत अग्नि ज्योतीचा प्रकाशू, बाहेर शुक्ल पक्ष आणि दिवसू आणि सामाजी मासू उत्तरायण. शरीरातील जठराग्नीच्या ज्योतीचा प्रकाश आणि बाहेर शुक्ल पक्ष आणि दिवस, तसेच उत्तरायणाच्या 6 महिन्यातील 1 महिना. एशिया समयोगाची निवृत्ती, राहोनीचे देह ठेविती, ते ब्रह्मची होती ब्रह्मविद. अशा प्रकारे सर्व चांगले योग जुळून आल्याची खात्री करून घेऊन जे ब्रह्माभ्यासी योगी देह त्याग करतात ते ब्रह्मरूप होतात. औधारी गांधनुर्धरा एतवरी सामर्थ्य अवसरा, ते विंचे हा उजू मार्ग स्वपुरा यावया पे. अर्जुन ऐक, या काळाचे असे सामर्थ्य आहे म्हणून मोक्षाला येण्याचा हा सरळ मार्ग आहे. इथ अग्नी हे पहिले पाय तरे, ज्योतिर्मय हे दुसरे, दिवस जाणे तिसरे, चौथे शुक्ल पक्ष. येथे अग्नी ही पहिली, तो प्रज्वलित असणे ही दुसरी, दिवस ही तिसरी आणि शुक्ल पक्ष ही चौथी पायरी आहे असे समज. आणि सामास उत्तरायण देवची लगा सोपान, येणे सायुज्य सिद्धी सदन पावती योगी. आणि उत्तरायणातील 6 महिने ही वरची पायरी आहे. या मार्गाने योगी मोक्ष सिद्धी रूपी गावाला येतात. हा उत्तम काळ जाणीजे, या ते अर्चिरा मार्गे मनजेही, आता काळू तोही सहजे सांगेन ऐक. हा उत्तम काळ आहे असे समज.
यालाच अर्चिरा मार्ग म्हणतात. आता अयोग्य काळ कोणता तोही तुला सहज सांगतो ते ऐक. मो रात्रीस्तथा कृष्ण षण्मासा दक्षिणायनम तत्र चांद्रमसम ज्योतिर्योगी प्राप्य निवर्तते. आत दूर धूमयुक्त अग्नी, बाहेर रात्र, कृष्ण पक्ष आणि दक्षिणायनाचे 6 महिने या स्थितीस ज्याचे देहावसान होते तो योगी चंद्र लोकांपर्यंत जाऊन परत येतो. तरी प्रयाणाची अवसरे बात दक्षिणेमा सुभरे येणे अंतकरणी अंधारे कुंदले ठाके. मरण समयी कफ पित्त वातादी दोषांच्या भराने अंतकरणामध्ये अंधार कोंदटतो. सर्वेंद्रियाला कुडपडे स्मृती भ्रमा माझी उडे मने होय वेडे कोणे प्राण. सर्व इंद्रिय काष्टवत होतात, स्मरणशक्ती भ्रमात बुडते, मन वेडे होते आणि प्राणही घोटाळतो. अग्नीचे अग्निपण जाये मग तो धुमाची अवघा होई तेने चेतना गिवसली ठाये शरीरींची. अग्नीचा अग्निपणा जातो, तो अग्नी धूरमय होतो, त्यामुळे ज्ञानशक्ती शरीरात कोंडून राहते. जैसे चंद्र आड आभाळ सिदट दाटे सजळ मंगळद ना उजाळ ऐसे झावळे होय. जसे पाण्याने भरगच्च भरलेले ढग चंद्राआड आले की मग उजेडही नाही आणि अंधारही नाही अशी झुंजूक स्थिती होते. का मरे न सावध ऐसे जीवितासी पडे स्तब्ध आयुष्य मरणाची मर्याद वेळू ठाके. तशी मरतही नाही आणि शुद्धीवरही नाही अशी जीवितात स्तब्धता येते आणि आयुष्य हे मरणाच्या वेळेची वाट पाहत असते. हा गा तिचे जे वेळी जाये ते वेळी आणि लाभांची गुठिके आहे म्हणून प्राणातीत व होई ए तुली दशा. पहा, जन्मभर केलेला हातचा अभ्यास जिथे गेला तिथे मरणोत्तर लाभाची गोष्ट कशाला, म्हणून मरणसमयी अशी दशा होती. केश देहांतु स्थिती बाहेरी कृष्ण पक्षुवरी राती आणि सामासही ओढवती दक्षिणायन. अशी देहाच्या आतील स्थिती असून बाहेर कृष्ण पक्ष आणि त्यातही रात्र आणि दक्षिणायनातील 6 महिन्यांपैकी 1 महिना असा योग प्राप्त होतो. ही पुनरावृत्तीची घराणी आघवी एकवटती जयाची या प्रयाणी तो स्वरूप सिद्धीची कहाणी कैसेनी ऐके. याप्रमाणे जन्म मरण्याच्या फेऱ्यात पडणारे योग ज्याच्या मरण समय जुळून येतात त्याच्या कानावर परमात्म्याची गोष्ट कुठून पडणार. ऐसा जयाचा देह पडे दया योगी मनोनी चंद्रवरी जाणे घडे मग ते तुनी मागुता बहुडे संसारू या. अशा रीतीने ज्याचा देह पडतो तो योगी असल्यामुळे चंद्र लोकांपर्यंत जातो आणि तिथून पुन्हा माघारी मृत्यू लोकी जन्मास येतो. आम्ही अकाळू जो पांडवा म्हणितला तो हा जाणावा आणि हाची धूम्र मार्गू गावा पुनरावृत्तीची या. अर्जुना, आम्ही अकाळ म्हणून जो म्हटला तो हाच आहे समज आणि हाच पुनर्जन्म रूप गावाला येण्याचा धूम्र मार्ग आहे. रे तो अर्चिरा मार्गो तो बसता आली असलगो साविया स्वस्त सांगू निवृत्ती बरी. दुसरा अर्चिरा मार्ग तो वाहता व सुगम आहे आणि तो सहजपणे कल्याणकारक असून मोक्षाची प्राप्ती देणारा करून देणारा चांगला मार्गही आहे. शुक्ल कृष्णे गती होते जगता शाश्वते मते एकया यांतना वृत्ती मनन्या वर्तते पुन्हा. जगाचे प्रकाश रूप अर्चिरादी आणि अंधारूप धूम्रादी असे 2 मार्ग नित्य आहेत. पहिल्या मार्गाने मनुष्य पुन्हा जन्माला येत नाही पण दुसऱ्या मार्गाने पुन्हा जन्माला येतो. हेशी अनादी या दोन्ही वाटा एके उजू एके अव्वाटा मनोनी बुद्धिपूर्वक सुबटा दाविलिया तुझ. अर्जुना, अनादी कालापासून असे हे 2 मार्ग चालत आलेले आहेत. त्यातील एक सरळ आणि एक दुसरा आडमार्गाचा आहे. म्हणून तुला मुद्दाम या दोन्ही वाटा मी दाखवलेल्या आहेत. काजे मार्ग देखावे साच लटके ओळखावे हिताहित जाणावे
हितची लागे. कारण तू आपले हित साधण्यासाठी चांगली वाट कोणती आणि वाईट वाट कोणती, खरे काय आणि खोटे काय हे ओळखावेस. म्हणून पाहे पानाव देखता बरवे, कोणी आड घाली काय यथावी. का सुबंत जाणूनी आडवी, दिग्वत असे. पहा, चांगले नाव समोर दिसत असता मुद्दाम कोणी यथांग पाण्यात उडी घालील काय, अथवा राजमार्ग माहीत असता कोणी आडमार्गाला जाईल काय. जो विष अमृत ओळखे, तो अमृत काय सांडू शके. देवी तुझो जो वाट लेखे, तो अव्हाटा न वचे. जो विष आणि अमृत ओळखतो तो अमृत टाकून देईल का. तसे ज्याला सरळ मार्ग माहीत आहे तो आड मार्गाला जाणारही नाही. जो विष अमृत ओळखे, तो अमृत काय सांडू शके. देवी जो उजू वाट देखे, तो अव्हाटा न वचे. जो विष आणि अमृत ओळखतो तो अमृत टाकून देईल का. तसे ज्याला सरळ मार्ग माहीत आहे तो आडमार्गाला जाणार नाही. म्हणून फुंडे पारखावे खरे कुंडे, पारखिले तरी न पडे अनवसरे कही. म्हणून खरे खोटे पारखून घेणे आवश्यक आहे. अशी परीक्षा केली तर कधी अनुचित होणार नाही. तुम्ही देहांती थोर विषम, या मार्गाचे आहे संभ्रम. जन्मे अभ्यास लिया काम जाईन वाया. तसे केले नाही तर मृत्यू समय या भ्रांतिकारक धूम्र मार्गाचे मोठे संकट आहे की जन्मभर ज्या हेतूने अभ्यास केला तो हेतू व्यर्थ होईल. जरी अर्चिरा मार्ग चुकलिया, अवचटे धूम्रपंथे पडलिया. तरी संसार पाथी जुंकलिया, भवताची असावे. जर अर्चिरात 3 मार्ग चुकला आणि धूम्र मार्गी देह पडला तर संसार चक्राच्या फेऱ्यामध्ये गुंतावे लागते. हे जायाच देखून मोठे, आता कैसे निपा एक वेळ फिटे. म्हणून योग मार्ग गोमटे, शोधिले दोन्ही. हे पुढील संकट टळावे, साधकाने मुक्त व्हावे म्हणून मी तुला दोन्ही मार्ग चांगले स्पष्ट करून सांगितले. तवय के ब्रह्मत्वा जायचे आणि के पुनरावृत्ती येईजे. परिदैवगत्या जो लाहीजे, देहांती जेने. एका मार्गाने ब्रह्मस्थिती लाभते तर दुसऱ्या मार्गाने पुनर्जन्म घ्यावा लागतो. मरण काळी प्रारब्धाने ज्याला जो भाग वाट्याला येईल त्याप्रमाणे त्याला गती लाभेल. नैते श्रुती पार्थ जानन्योती, विवंदी कश्चन. तस्मा सर्वेषु कालेषु योगयुक्त भावार्जुन. पार्था, हे 2 मार्ग जाणणारा कोणताही योगी मोह पावत नाही. म्हणून अर्जुना, तू सर्व काळी योगयुक्त हो. ते वेळी म्हणतले मी नव्हे, माया उचटे काय पावे. देह त्यजुनी वस्तू होवावे, मार्गेची की. अर्जुन खिन्न झाला तेव्हा भगवंत पुन्हा म्हणाले, देह पातानंतर ब्रह्मत्व प्राप्त होते हे म्हणणे व्यर्थ आहे. कारण दैवाने मरणकाळी कोणता मार्ग प्राप्त होतो कोणास ठाऊक. म्हणून हे नको. तरी आता देह सोथवा जाओ, आम्ही तो केवळ वस्तूची आहो. कांची दोरी सरपत्व वाओ, दोराची कडुनी. तेव्हा देह राहतो अथवा जाओ, आम्ही तर केवळ पूर्ण ब्रह्मरूपच आहोत. कारण जसे दोरीवर भासलेला सर्पपणा दोरीच्या दृष्टीने खोटाच आहे. मज तरंगपणासे किनसे, ऐसे हे उदकाचे काही भासे. ते भलते भाजैसे तैसे, उदकची दिगी. मला तरंगपणा आहे किंवा नाही याची जाणीव पाण्याला असते का. पाण्याच्या दृष्टीने पाणी नेहमी पाणीच असते. तरंगाकारे न जन्मेची, न तरंग लोपेन नेमीची. देवी देही हे देहेची, वस्तू झाले. तरंग बरोबर पाण्याची उत्पत्ती अथवा विनाश नाही. त्याप्रमाणे जे देहवान असताना देहानेच ब्रह्म झाले. म्हणूनच हे अर्जुना, अज्ञानाचा अंधार सोडून ज्ञानाचा प्रकाश स्वीकार. जो भक्त निश्चयाने परमेश्वराशी एकरूप होतो त्याच्यासाठी जन्म मरणाचा खेळ संपतो
आणि तो आत्मा कायमस्वरूपी परम शांतीमध्ये विलीन होतो.